शहरातील वसंत विहार येथील महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून बाळे येथील दुकानात एकटीच असलेल्या महिलेचे गंठन कोयत्याचा दाग दाखवून चोरणाऱ्या 5 पैकी 3 फौजदार चावडी पोलिसांनी काही तासातच अटक केली। सिनेस्टाईलने बाळ्यातील माळ राणावर 2-2.5 तासांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी पकडले। मंगळवारी नगरहून दुचाकी चोरून पंजाबमधील 5 जण सोलापुरात आले होते। त्यातील 3 एक 4 चाकी देखील होती। दुचाकीवरील 2 जण डाव कोठे टाकता येईल याची माहिती घेऊन चोरी तथा चेन स्नॅचिंग करायचे। बुधवारी दुपारी 12:15च्या सुमारास वसंत विहारमधील महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरील दोघांनी ओढून नेले। त्यानंतर एका तासात अंबिकानगर बाळे येथील महिलेच्या गळ्यातील दागिने कोयत्याचा धाक दाखवून चोरले आणि 4 चाकीतून 3 व दुचाकीवरून 2 पसार झाल्याची खबर फौजदार चावडी पोलिसांना मिळाली। महिलेने आरडाओरडा केल्याने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली। बाळे परिसरात वाहतूक जाम असल्याने चोरट्यांनी बार्शी रोडने वेगाने वाहन पळवून माळ राणावर गाडी नेली। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि दुसरीकडे सोलापूर पुणे महामार्ग, विजयपूर रोड, सावळेश्वर टोल, बार्शी रोड अशा ठिकाणी पोलिसांच्या टीम त्यांच्यावर बॉस ठेवून होत्या। दुचाकीवरील 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले। पेट्रोल संपल्याने त्यांनी दुचाकी त्या ठिकाणी टाकली होती। पोलिसांनी त्या 4 चाकीचा पाठलाग करून केगाव बायपासवर विश कुमार राजेश कुमार वय 24, राजकुमार राजगीर सिंग वय 24 व हॅपी शेरा सिंग वय 25 या 3 संशयितांना पकडले। तिघेही पंजाबमधील लुधियानातील रहिवासी आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली।